अध्याय 11 श्री गणेशाय नमः. त्या मनगावात आले समर्थांचे भक्त. त्या असंख्य भक्तगणात पुंडलिक नामे तरुण होता. हा उकिरड्या नावाचा पुत्र एका कुंब्याचा होता. एकुलता एक साचा भक्त समर्थांचा झाला. दरवद्य पक्षास समर्थांच्या दर्शनास येत असे शेगावास. पुंडलिक हा जैसे लोक बहुता आळंदीच्या वारीस जातात तैसे समर्थांच्या दर्शनास येत असे हा शेगावी. एकदा काय झाले वऱ्हाडात रोग भयंकर आला प्रसूत. जाऊ लागले जण बहुत हे गाव सोडून. प्रमी या रोगात ताप भरतो अंगात. डोळे लाल होतात उठतात गाठी सांध्यावर. गाठी उठल्यावर अंगात मागाहून शिरतो वात. पडतोच रोगी मूर्छित क्षणाक्षणाला. समर्थांच्या वारीला पुंडलिक निघाला तैसा. तेव्हा अचानक त्याला ताप भरला. त्याच्याने एकही पाऊल पुढे टाकविना करिता बळ. पाहतो जो बगल होती उमटली गाठ जिथे. रस्त्यात झाले हैराण ही त्याची स्थिती पाहून. वडील बोलले होऊ न करून पुंडलिका ऐसे का करतोस. त्यावर पुंडलिक बदला आपल्या प्रिय पितेला अंगात माझ्या ताप भरला. गोळाही आला खाकीत. सर्व शक्ती झाली नष्ट नाही माझ्याने चालवत. वारी होणार कशी ही भ्रांत पडली माझ्या मना. माझी वारी झाल्यावर खुशाल येऊ दे ज्वर. त्याची पर्वा न मुळी करणार ऐसे पुंडलिक बोलिला. मुलाची स्थिती पाहिल्यावर बाप मनी झाला चिंतातूर. त्याच्या नयनी आले नीर हताश झाला एकाकी. देवाने पुत्र दिला एकुलता एक मला. दिवा आहे एकला माझी या वंशाचा. बाप बदला मुलास तुला आता नेण्याचं शेगावच्या वारीस गाडी आणू का. पुंडलिक त्यावरी बदला वारी पायीच करू चला. आपण जाऊ शेगावला उठत बसत कसे तरी. मध्येच आले मरण मला तर प्रेत न्या शेगावला. पुंडलिक बोलला ऐसे आपुल्या पित्याचं. पुंडलिक बसत उठत आला एकदा शेगावात. जोडले त्याने आपुले हात पाहून समर्थास. समर्थांनी किमया केली पुंडलिकाची गाठ दाबली. त्या शर्षी गाठ जिरली जागच्या जागी ती. त्याचा ताप उतरला कंप मात्र राहिला. नैवेद्य समोर ठेविला पुंडलिकाच्या मातेने. समर्थांनी नैवेद्यात घातले 2 घास घेऊन खाल्ले. पुंडलिकाचे कापरे बंद झाले. पुंडलिक झाला पूर्वरत. समर्थांनी पुंडलिकाचे गंडांतर टाळले साचे. मार्ग आक्रमिले मुंडगावाचे. वारी करून तयाने मेहेरकर तालुक्याचा एका खेडेगावाचा रहिवासी होता साचा. बंडू त्या नावाचा. त्याचेच जातीने तो ब्राह्मण होता आणि गृहस्थाश्रमीही होता. मनाचा अति उदार होता. बंडू तात्या अनंत संकटे प्रपंचात येती पण लोभ नाही सुटत. सदोदित पाहुण येत बंडू तात्याच्या घरी. त्या पाहुण्यांची व्यवस्था तो चांगली ठेवी स्वतः. बहुत दिन चालली ही प्रथा. संपत्ती सर्व नष्ट झाली. शेवटी त्या बिचाऱ्याला पैसा कर्जाऊ घ्यावा लागला. वाडा गहाण ठेवला देता येईना कर्ज त्याची. शेवटी सावकाराला तोंड दाखविण्याला लाज वाटली त्याला. कर्जापायी विकण्यासारखे काही त्याच्यापाशी उरले नाही. भांडी कुंडी होती काही तीही नष्ट झाली. सावकारांचे तगादे सुरू झाले. 2 घास मिळणे कठीण झाले. पदोपदी अपमान झाले. बंडू तात्याची पत्नी टाकून बोलू लागली. मुले अवमान करू लागले. उसाना वारी बंद झाली. वैतागला तो मनी. शेवटी त्याने विचार केला जाऊ जीव द्यावा भला. अफू खाण्याचा निश्चय केला पण घेण्यास नव्हता पैकाती. द्यावा जीव विहिरीत कोणी वर काढले तितक्यात. जीव जाणार नाही फक्त उलट फजित पावेन मी. आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून शिक्षा होईल मला. विचार पक्का केला जाण्याचा हिमालयावरी. बंडू त्याच्या प्रपंचाला नमन करून बाहेर पडला. कोणी न ओळखावे आपल्याला म्हणून लंगोटी निसला. तो मनात बदला हे दीनदयाळा अवकृपा का दाविली मला. पूर्ण विश्वास तुझ्यावर तू राजा करतोस रंकाला. ऐसा मी जो वृत्तांत वाचला पुराणात खूप वेळा. त्याला खोट्याचे आले रूप. वेगळीचे अनुभव मिळाला मला. आता जीव देतो भला. ऐसे बोलून स्टेशनात आला. तिकीट काढण्यासाठी तोच त्यासी ब्राह्मण भेटला आणि त्याला बदला घेऊ नकोस तिकीट मुला. तू हरिद्वाराचे. तू भेट प्रथम संतास मग खुशाल जा हरिद्वारास. आपल्या वऱ्हाडास थोरच संत लाभले. त्या संताचे नाव गजानना. त्याचे घे तू प्रथम दर्शना. फुकट नाही गेले दर्शना. आजपर्यंत लोकांचे ब्राह्मण केले
वदला बंडू तात्या गोंधळला तो मनी वदला भेटलेला हा मनुष्य कोणा, कैसे ओळखले याने मला, पुकारिले कैसे नावाला, कसा विचारू मी याला, भीती वाटते मनी, अच्छा जाऊ शेगावास, पाहू या समर्थास, मनी आणून या विचारास, आला तो शेगावात, समर्थांच्या दर्शनास गेला, तो समर्थ वदली त्याला, प्राणकार्य देतो मुला, हिमालयावरी जाऊ नये, होऊ नये मानवाने निराश, गोष्ट एखादी साध्य करण्यास प्रयत्नाचा धरावा कास, ते करणे सोडू नये, तू जरी प्रपंचाला कंटाळून जीव दिला, तरी जन्म ते भोगण्याला घ्यावा लागणार, तेव्हा तू जाऊ नको, प्राण आपल्या गमवू नको, वेळ जराही दवडू नको, जा आता आपल्या घरी, तू तिकीट काढते वेळा, जो ब्राह्मण भेटला तुला, ओळखिला का तू त्याला, ऐसे बोलणे गजानन, आहे मसोबा तुझ्या मळ्यास, त्याचा पूर्व बाजूस रात्रीच्या 2 प्रहरास, खणून पहा बाभळी खाली काम जमीन खोदण्याचं, तू कर एकटाच, सापडेल द्रव्य तिथेच, 3 फूट खणल्यावरी तुला, कर्ज दे तू त्यातून, बायको पुरास सोडून, जाऊ नको कुठेही इथून, बंडू तात्यास आनंद झाला. रात्रीच्या 2 प्रहाराला तो मळ्यात मसोबापाशी आला, खणू लागला जमिनीला मोठ्या पहारीने, जमीन 3 फूट खणली, तेथे तांब्याची घागर लागले, आत त्याने डोकाविली, घागरीच्या अंतर्भागी होत्या 3 सोन्याच्या मोहरा, पाहून झाला निश्चित चेहरा, नाचू लागला सेरावेरा, घागर घेऊन हातात, द्रव्याने तो कर्जमुक्त झाला, गहाणा मळा सोडविला, संसार त्याचा नीट बसला गजाननाच्या कृपेने, शेवटी दिवस त्याचे सरून गेले दुःखाचे, त्याने दर्शन समर्थांचे घेतले शिकावे, त्याने तेथे धर्म केला, समर्थापदी लीन झाला, तेव्हा समर्थ म्हणते त्याला, तू आम्हाला का वंदितो, जयाने आज तुला मोहरांचा खंडा दिला, कर वंदन तयाला मनोभावे, आता तरी येथून खर्च कर सांभाळून, टाकू नको उधळून मिळालेला पैका, पर्वशल सोमवती, सोमवारच्या अमावस्येस येती, त्यावेळी नर्मदा स्नान करावे येते, कथन केले पुराणात, शेगावातील मंडळी जमली, त्यांनी सर्व तयारी केली, आपापसात ठरविली नर्मदा भेट, ओंकारेश्वरी जाण्याचं मेळा तयार केला खास, इच्छा झाली चौघास नर्मदेला जाण्याची, त्यांनी नावे कर्मशील देतो येथे, मार्तंड पाटील, दुसरे मारुती अन बंकटलाल, बजरंगलाल शेवटचा, बंकटलाल सर्वांसवदला, स्नानार्थ जातो नर्मदेला, घेऊ आपण गजाननाला, आपल्या बरोबर 4 जण आले मठात, म्हणू लागले समर्थाव्रत, यावे बाबा ओंकारेश्वरात, ऐशी विनंती केली त्यांना, बाबा तुम्ही आम्हा सर्वांबरोबर राहणार तर भीती नाही उरणार आम्हाला कदापि, बाबा तुम्ही चलाई घेऊन आम्हाला ओंकारेश्वराच्या पायी घाला, दर्शन घडावे तयाची, तुम्ही या आम्हा बरोबर, आम्ही न इथून हलणार, तुम्हाला घेतल्या बिगर, ऐसे बदले ते 4, समर्थ बदले त्यावर, नर्मदा आहे मजपाशी जर, तर जाऊ कशाला तिथवर, त्रास द्याया मी या मठात बसून, नर्मदेचे करीन स्नान, तुम्ही सर्वजण ओंकारेश्वरी जावे, मी न येणार ओंकारेश्वराला, आग्रह करू नका मला, तुम्हीच जा नर्मदेला, ऐसे वदले गजानन, पण 4घांनी न ऐकले, समर्थांच्या पायास घट्ट धरिले, आणि ते त्यांना वदले, चलाच तुम्ही आमच्या सवे, तेथे सारे आपण नर्मदेचे करू स्नान, येऊ आपण परतून लवकरी, त्यावर वदले समर्थ, तुम्ही दाम्भिक दिसत आहात, आहे आपल्या विहिरीत पाणी नर्मदेचे, ती विहीर सोडून जर आपण केले स्नान तर जाईल रागवून नर्मदाबाई, म्हणून मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही जा नर्मदेला, एका जे सांगतो तुम्हाला त्यात आहे कल्याण, मग मारुतीचे हट्ट धरला, तो समर्थांसी वदला, आम्ही घेतल्या विना तुम्हाला नाही जाणार ओंकारे, समर्थ बदले त्यावर, मी येथे आल्यावर काही घडले विपरीत जर, तर दोष देऊ नका मला, ऐसे मठात बोलणे झाले, अन ते सर्व ओंकारेश्वरी आले, नर नारींनी होते भरले नर्मदेचे घाट, कोणी उतरले स्नानार्थ, कोणी होते संकल्प ऐकित, कोणी जात होते मंदिरात बेलफुले घेऊन, अशा त्या रम्य ओंकारेश्वरी नर्मदेच्या काठावरी, गजाननाची स्वारी बसली घालून पद्मासन, 4 जण मंदिरात जाऊन दर्शन आले घेऊन, समर्थांना नमवू
नमून विनवू लागले तयांना. गर्दी आहे रस्त्याला, न जाता येईल आपणाला, म्हणून आपण जाऊ चला नदी पार करून या. समर्थ झाले वदते, तुम्ही करा वाटेल ते, तुमच्या मनास येईल ते, मजला काही सांगू नका. ऐसे म्हणून समर्थ बसले त्यांच्या सविनावेता आणि नदीतून खेडी घाट स्टेशनास जाऊ लागले. तोच मध्यंतरी नाव एका खडकावरी येऊन आदळली करी. फुटली तिची खालची फळी, नावेला छिद्र पडले. पाणी आत येऊ लागले, नावाडे उड्या टाकीते झाले. नदीच्या पाण्यात निश्चित होते समर्थ, मुखाने गणगण गणात होते एकसारखे म्हणत. खंड नव्हता वजनाला, मंडळी गेली घाबरून, छाती गेली धडधडून, बदले ते चौकधन. समर्थ गजाननाला, आम्ही आहोत अपराधी, तुमचे नाही ऐकले कधी, फळ त्याचे तुम्ही आधी दिले आम्हाला. यापुढे आम्ही मानू तुम्हास, वाचवा संकटातून आम्हास आणि न्यावे शिगावास हे सद्गुरु राया. ऐसे ते बोलतात, तोच नाव अर्धी पाण्यात बुडली नी लोटत लोटत एक परलांग गेली ती. समर्थ बदले त्यावर, बेटांनो घाबरू नका बरं, नाही धक्का लावणार ही नर्मदा तुमच्या जीवा. समर्थाने केले स्तवन, नर्मदेचे चौघेही जण बसले हात जोडून नावेमध्ये. स्तवन जैसे तैसे चालले, तैसे तैसे पाणी निघाले. असे कसे हे समजले श्रोते हो तुम्हासी. त्या नर्मदेने आपला कर लाविला होता छिद्रावर, मग ती नाव पाण्यावर पहिल्यासारखी तरंगली. त्या नावेबरोबर नर्मदा माता खरोखर होते कुरळे केस डोक्यावर, वेश होता कोळणीचा, छिद्र होते नावेच्या तळाला, तरी ती आणली काठाला. याचे वाटले प्रत्येकाला आश्चर्य. नंतर बदले चौघेजण, हे बाई तू आहेस कोण, टाक भिजलेले वस्त्र सोडून, आम्ही देतो नवे तुला. ती बाई बदली त्यावर, ठावी ना तुम्हा ओंकारा, नर्मदा मी आहे नार, कन्या आहे कोळ्याची, ओले वस्त्र नेसण्याचा सराव आहे आम्हासाचा. ऐसे बोलून गजाननाचा चरण तिने धरी येला. नमन करून तिने क्षणात गुप्त झाले अकस्मात. चौघे झाले आनंदिता हा प्रकार पाहुणे. कमलाकांताने रचलेला एक दौशाय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभभवतु श्री हरिहरापणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज